नमस्कार मित्रांनो, मी महेश आहे. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज माझ्यासोबत आहेत एक यशस्वी इंजिनियर अनिकेतजी तावडे. सर, आपलं या ठिकाणी मनस्वी स्वागत आहे. नमस्कार सर. आज काही प्रश्न मी विचारणार आहे तुम्हाला आणि या प्रश्नाची उत्तरं तुम्ही प्रेक्षकांना सांगायची आहे. चालेल. तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव लोकांना आपण शेअर करायचा आहे. काय बरेच काही फ्रेशर्स विद्यार्थी आहेत, काही सर्वसामान्य लोक सुद्धा आजचा हा इंटरव्ह्यू पाहणार आहेत, ज्याच्याद्वारे आपण त्यांना महत्त्वाची माहिती सांगायची आहे. तर पहिला प्रश्न सर तुम्हाला विचारतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? आजपर्यंतचा प्रवास म्हणजे काय, ऍक्च्युअली पहिली गोष्ट मी जे स्टार्टअप केलं ते ग्रामीण भागातून केलं. आमच्या हदगाव तालुक्यामध्ये निवगा बाजार म्हणून एक बाजारपेठ आहे. तिथं त्या बाजारपेठेमध्ये माझं पहिलं सुरुवातीला माझं ऑफिस तिथे होतं. 2021ला मी ऑफिस चालू केलं. पण माझा जे एकदम सुरुवातीचा कन्स्ट्रक्शन या क्षेत्रामध्ये उतरण्याचा जर काळ म्हणलं तर मी कोविडचा काळ 2019चा, तर त्या काळामध्ये आम्ही वर्किंग चालू केलेलं आहे. तर त्यामध्ये आता कोविडमध्ये आलेल्या, आता प्रत्येकाला कोविडची सर्वांना माहिती आहे काय काय त्याच्यामध्ये अडचणी आल्या, काय काय आपण हे केलं, त्या सर्व गोष्टी आम्ही म्हणजे आतापर्यंत त्या सर्व गोष्टींना हँडल करत आज मी तालुक्याच्या ठिकाणी माझं स्वतःचं ऑफिस आहे. आणि निवगा बाजारपेठ जी आहे आमचं, जिथं प्रामुख्याने जिथून माझं संपूर्ण कन्स्ट्रक्शनचं जे क्षेत्रामध्ये जे पदार्पण झालं ते तिथंही एक माझं ऑफिस आहे. असे 2 ऑफिस आहेत. त्या पद्धतीमध्ये आतापर्यंत आम्ही म्हणजे लोकांना प्लॅनिंग बद्दल समजून सांगताना, इंजिनियर काय, ग्रामीण भागातल्या लोकांचा असा गैरसमज आहे की बांधकामावर इंजिनियर येणार म्हणल्याच्या नंतर मग पैशाची अडचण. पण लोकांना मी या गोष्टीपर्यंत समजून सांगितलं की आम्ही आल्याच्या नंतर आमची फीस किती लागते किंवा फीस पेक्षा आम्ही येणं किती महत्वाचं आहे हे लोकांना मी प्रत्यक्ष स्वतः माझं घर असल्यासारखं प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी, कोणाच्या कौटुंबिक अडचणी, कोणाच्या आर्थिक अडचणी, वेगवेगळ्या समस्यावर आम्ही मात करता मी एक 4 वर्ष कंप्लीट करून आज 5व्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेलं आहे 2024ला. अशा प्रकारे माझा आतापर्यंतचा प्रवास आहे. एवढा 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये बरेच काही अडथळे आले असतील, काही आव्हानं अशी आली असतील, बरेच काही आव्हानं आली असतील, तर त्यांना तुम्ही सामोरे कसं गेलं? आव्हानं म्हणजे भरपूर आले. आता एक माझा जे सुरुवातीचा काळ म्हणायचा गेला तर त्या काळामध्ये असं होतं की महिन्याला कधीतरी एखादा प्लॅन यायचा, 2 महिन्याला 2 प्लॅन यायचे. म्हणजे मग त्या पद्धतीनुसार आम्ही लोकांपर्यंत मी स्वतः पोहोचलो. कारण काय माहिती आहे का, मी सुरुवातीच्या काळात मी एकटा याच्यामध्ये उतरलो होतो. माझ्यासोबत म्हणजे असं कोणीही नव्हतं. तर लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना याबद्दल माहिती देणं, लोकांना याच्याबद्दल समजून सांगणं, या सर्व गोष्टी मी केल्या. स्वतः मार्केटमध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन लोकांना ह्या गोष्टी सगळ्या आम्ही समजून सांगितल्या. आणि त्यानंतर म्हणजे त्याच्यानंतरची आताची जी वाटचाल आहे, तर मग आता म्हणजे बऱ्यापैकी चांगल्यापैकी म्हणता येईल की लोकांचा रिस्पॉन्स आज चांगला आहे. तालुका स्तरावर असताना ग्रामीण भाग जे मी सुरुवातीला जोडला तो अजूनपर्यंत माझ्याकडे कनेक्ट आहे, म्हणजे तुटला नाही. शहरी भागात जरी मी तालुक्याच्या ठिकाणी जरी आलो तरी माझा ग्रामीण भाग तुटलेला नाही. मातीशी नाळ अजून जोडलेली आणि ती कायम राहील. असलंच पाहिजे. सर, 100 पेक्षा जास्त तुमचे प्रोजेक्ट झालेले? हो, माझे 122च्या प्लस माझे प्रोजेक्ट कम्प्लीट झालेले आहेत. आणि आतापर्यंत मी प्लॅनिंग जर केलं असेल तर 150च्या अधिक घरांचं मी प्लॅनिंग करून दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मार्कआउट टाकून दिलेले आहेत काही, पण कम्प्लिटेड प्रोजेक्ट माझे 122 प्लस कम्प्लिटेड प्रोजेक्ट आहेत. आणि बाकीचे मग आता काय वर्किंग आहेत, कोणाच्या आर्थिक अडचणी येतात, कोणाच्या कौटुंबिक अडचणी येतात, कोणी कशात रुकलं, कोणी कशात रुकलं, ते वेगवेगळं आहे. आता त्याच्यामध्ये ते थांबलेत, पण 122 प्लस कम्प्लिटेड आहेत. यशस्वी इंजिनियर म्हणून आता आहात सध्या. आणि हो, यशस्वी आताच नाही म्हणता येणार, तरी पण तुम्ही तुमच्या यशाकडे वाटचाल चालू आहे, अजून पोहोचलो नाही. उभे आहात. हो. आणि या यशामागे तरी क्रेडिट कोणाला तुम्ही देऊ इच्छिता किंवा तुमचे प्रेरणास्थान कोणी आहे? माझे प्रेरणास्थान म्हणायला गेलं तर माझे आई वडीलच आहेत. कारण कौटुंबिक साथ जर खंबीर असेल तर माणूस यशाच्या कुठल्याही शिखरापर्यंत पोहोचायला काही अडचण येत नाही. त्याच्यामुळे जर मी माझ्या यशाचं जर जे काही सर्वस्व आहे ते माझ्या आई वडिलांना देतो. आणि माझे जे सहकारी मित्र आहेत, विशेष करून जे समजा आमचे बांधकाम मिस्त्री असतील किंवा बांधकाम क्षेत्रातले कुठलेही आमचे ठेकेदार बंधू असतील, या सर्वांना मी माझं याचं क्रेडिट, कारण त्यांची साथ महत्वाची आहे याच्यामध्ये. सर, बांधकाम करताना अकुशल कामगारांकडून काम करून घेणं ती एक मोठी टास्क आहे. म्हणजे ते कितपत धोकादायक असतं? ते धोकादायक म्हणजे काय माहिती आहे का,
अकुशल कामगार जर असतील, त्यांना जर त्या क्षेत्राबद्दल जर माहितीच नसेल, तर ऍक्च्युअली त्यांना डायरेक्टली एखाद्या म्हणजे त्याला टास्कच म्हणावं लागेल. एखादी टास्क आपण देणं खूप चुकीचं ठरेल ती गोष्ट. कारण काय होते, आता जर समजा एखादा आपण मिस्त्री वेगळा आणि त्याच्यानंतर लेबर जो हाताखाली काम करतो तो वेगळा, दोघांचं काम वेगवेगळं आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण लेबरला जर मिस्त्रीचं काम करायला लावलं आणि त्याला जर म्हणलं बाबा तू कॉलम भर, त्याच्या हातामध्ये टोकरा देऊन त्याला जर म्हणलं आपण कॉलम भर, तर तो नाही भरू शकणार. मग त्याच्या हातून तो काय करा, भर म्हणलं तर टोकरा टाकून देईल फक्त वरून. पण नेमकं त्याला काय करावं लागेल, त्याच्यातली एअर कशी बाहेर, एअर कॉम्प्रेस कशी करावं लागेल, तर सगळ्या गोष्टी, त्याला स्ट्रेंथ कशी आली पाहिजे, त्याचं परत पूर्ण सळई कशी कॉन्क्रीट मध्ये पॅक झाली पाहिजे, या सर्व गोष्टी त्याला नाही जमणार ना ते. मग त्याच्यापासून काय होईल, एक जर सळई जर ओपन राहील त्यानं कॉलम भरल्याच्या नंतर, तर सळई जर ओपन राहिली तर त्याच्यामध्ये सळईला पुढे चालून मग हवेशी कॉन्टॅक्ट होऊन त्याच्यावर गंज चढेल आणि गंज चढून त्याची ताकद, स्ट्रेंथ जी आहे सळईची ती पूर्णपणे कमी होऊन जाईल. त्यामुळे अकुशल कामगारांकडून सहसा होता होईपर्यंत त्यांना असं डायरेक्टली कुठल्याही फील्डवर न नेता अगोदर लेबर पासून सुरुवात करणे हे मला तरी वाटते. किंवा कुठलाही नवीन माणूस जर आपल्या क्षेत्रामध्ये आलं तर त्याला पहिले सुरुवातीला त्याला त्याच्यामध्ये लेबर, त्याच्यानंतर त्याला शिकत काम शिकवत त्याच्यानंतर त्याला मिस्त्री बनवायचं, मिस्त्री बनवून मग त्याच्यानंतर त्याला ठेकेदार बनवायचं. हे अशा पद्धतीचं एक प्रोसेस असली पाहिजे. त्याच्यामुळं अकुशल कामगारांपासून थोडंसं माणसं म्हणजे आमचे जे इंजिनियर बंधू आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी थोडंसं सावध राहिलं पाहिजे, असा एक माझा सल्ला आहे सर्वांसाठी. बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी तुम्ही कशा प्रकारची काळजी घ्याल? साहित्य निवडीविषयी म्हणजे आता जर यदा काय समजा सिमेंटचा ग्रेड किंवा स्टीलचं ग्रीप, त्याचा थर्मेक्स म्हणजे ज्याला आपण TMT म्हणतो, त्या किती पॉवरचा TMT आहे, त्याच्यामध्ये विटीची स्ट्रेंथ, विटी आता काय माहिती आहे की नाही, आता काही म्हणजे आपण कुठल्याही प्रकारच्या एखाद्या मटेरियलचं आपण हे घेणं नाव घेणं योग्य नाही. त्याच्यामुळे मी सांगतो काही विटी जे येतात त्या एकदम प्लेन अशा येतात, चोपड्या येतात, तर माझ्या दृष्टिकोनातून ते योग्य नाहीये ती वीट वापरणं. वीट ही खरबड असली पाहिजे तरच त्याला पकडेल, प्लास्टरला भरीव वीट असली पाहिजे. त्यामुळे कलर झालं किंवा सिमेंट झालं, ग्रेडवर डिपेंड केले पाहिजे. सिमेंट ग्रेडवर असते, स्टील जे असते ग्रीपवर, त्याचा थर्मॅक्सवर डिपेंड असते, त्याच्या स्ट्रेंथवर डिपेंड असते. ह्या सगळ्या गोष्टीची चाचपणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण मटेरियल खरेदी करताना घेतलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी आम्ही घरमालकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण काय माहिती आहे, घरमालक ह्या क्षेत्रात एकदाच घर बांधतो आणि पहिल्यांदाच येतो. कारण नेहमी प्रत्येक जण रेसिडेन्शियल मध्ये तरी घर बांधत नाही. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ही आम्ही घरमालक लोकांना समजून सांगणं, आम्ही इंजिनियर आहोत म्हणजे आम्ही कन्सल्टिंग करतो, म्हणजे आम्ही एक प्रकारचे घराचे डॉक्टर आहोत. मग ते आम्हाला त्यांना सांगणं गरजेचं आहे की घराला की कुठल्या गोळ्या औषधी लागतात किंवा कुठलं सिमेंट वापरलं पाहिजे, कुठली स्टील वापरलं पाहिजे, कुठली वीट वापरली पाहिजे, हे आम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जे ग्रेड असतं किंवा त्याची स्ट्रेंथ असतं किंवा कलरचं त्याचं कलर मध्ये वेगवेगळे त्याचे स्क्रोल असतात, ते करून ते आम्ही घरमालकांना सजेस्ट करणं गरजेचं आहे. ग्राहकांनी मग बांधकाम करताना सळई निवडताना कुठल्या प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे? सळई निवडताना त्याच्यामध्ये एक मी आताच्या मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अगोदर त्याचा एक थर्मॅक्स पॉईंट चेक केला पाहिजे. त्याच्यानंतर जी सर्वात महत्वाची जी असते त्याची स्ट्रेंथ, सळईची स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ कितीपर्यंत आहे, त्याच्यामध्ये जे याच्यामध्ये तुमच्या कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर जे येतात त्यांनी दाखवून देतात, त्याच्यामध्ये असते किती टेम्परेचरवर सळई गरम केलेली आहे काय नाही, त्या सर्व गोष्टी चेक केल्या पाहिजे. त्याच्यानंतर ग्रीप महत्वाची, सर्वात महत्वाची जी आहे ते स्टीलच्या सळईची ग्रीप चेक केली पाहिजे. जर ग्रीप जर व्यवस्थित असेल तर ते मटेरियल सोबत त्याचं तेवढं संगनमत जमेल दोघांचं, मटेरियल म्हणजे कॉन्क्रीटचं आणि सळईचं. मग ती गोष्ट आपण ग्रीप एक चेक केली पाहिजे, स्ट्रेंथ चेक केली पाहिजे आणि लवचिकता असली पाहिजे. स्ट्रेंथची आपण म्हणतो त्याच्यामध्ये डेन्सिटी आणि स्ट्रेंथ, म्हणजे एक मराठीमध्ये सांगायचं झालं, मराठी शब्द बोलायचा झाला तर त्याच्यामध्ये सळईमध्ये लवचिकता राहिली पाहिजे. आणि ही लवचिकता म्हणल्यानंतर घरमालक लोकांना ताबडतोब लक्षात येते. ह्या सर्व गोष्टी आपण चेक केल्या तपासल्या पाहिजे. सर्वसामान्य लोकांची इच्छा असते कमी बजेटमध्ये उत्तम दर्जेदार घर बनावं, तर यासाठी तुम्ही काय करता? उत्तम घर आणि कमी बजेटमध्ये दर्जेदार घर, आता ह्या जर गोष्टी करायच्या असतील तर माझा तर एक महत्वाचा सल्ला आहे सर्व घरमालक लोकांना, त्यांनी इंजिनियर लावल्याच्या व्यतिरिक्त घराचं काम करूच नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामधला. कारण काय माहिती आहे की नाही, मिस्त्री लोकांचं काम असते जेव्हा त्यांनी मटेरियलचं एस्टिमेट वगैरे लिहून देतात त्या कंडिशनला 25% तरी प्लस मटेरियल असतं.
आणि आमचं जे असतं का प्लॅनिंग तयार केल्याच्या नंतरचं जे मटेरियल ते अॅक्युरेट असते. त्याच्यामध्ये आम्ही फार 5 to 10% एक्स्ट्रा मटेरियल आम्ही दिल्यापेक्षा जास्त लागेल, कमी लागणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त लागेल. मग आमचं म्हणणं तेच असते की तेवढं एक काळजी घेतली पाहिजे. इंजिनियर लोकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, घरमालक लोकांना. आणि इंजिनियर लावला म्हणजे असं नाही की तुमचा फार काय खर्च वाढणार आहे. तुमचं एखाद्या वेळेस एखादी भिंत जर चुकली तर ती पाडायला जेवढा खर्च लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त कमी फीस आम्हाला लागते. आजकाल सर बजेटनुसार घर बनवण्याला जास्त प्राधान्य देत आहे. हो, याविषयी तुम्ही काय सांगाल? बजेटनुसार घर म्हणजे एक सुरुवातीला आपलं फायनान्शियल बजेट बघून त्याच्यासाठी सल्ला आम्ही जे कन्सल्टंट बसलेलो आहोत तिथे, मग कन्सल्टंट कडे आपल्या एखाद्या शहरामध्ये कुठल्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपले जे कन्सल्टंट असतात सिव्हिल कन्सल्टंट, त्यांच्याकडे जायचं, आपलं बजेट काय आहे त्यांच्या समोर मांडायची व्यथा सगळी आपली. आपलं घराचं प्लॅनिंग करून घ्यायचं, सर्वात पहिले घराचं प्लॅनिंग करून घ्यायचं. प्लॅनिंग वरून आपलं टोटली जे काही एस्टिमेट आहेत ते तयार करून घेऊन त्याच्यानंतरच मग आपण त्याच्याबद्दल केलं पाहिजे, काम बजेटमध्ये केलं पाहिजे. त्याच्यानुसार आपण बजेटनुसार कामाचं ऍडजस्टमेंट होऊन जाईल. मग त्यासाठी आपण कन्सल्टंटकडे जाऊन सल्ला घेणं गरजेचं आहे. 4-5 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. हो. आणि या अनुभवामध्ये तुम्ही जवळजवळ 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केले. हो. तर या कार्यकाळामध्ये आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का? हो, आयकॉन स्टील वापरलं ना. आतापर्यंत माझ्या जवळजवळ नाही म्हणलं 60% साईटवर आयकॉन स्टील होतं. कारण जे मी ज्या बाजारपेठेमध्ये काम करत होतो अगोदर, माझं जिथं ऑफिस होतं तिथं आयकॉन स्टीलचेच प्रोजेक्ट माझे जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता इथंही हदगावमध्ये आहेत बऱ्यापैकी आयकॉन स्टीलचे काम माझ्याकडे झालेले. कशी गुणवत्ता कशी आहे? गुणवत्ता चांगली आहे. मेन म्हणजे मला जर आयकॉन स्टील बद्दल, सळईबद्दल जर बोलायचं झालं तर मला त्यांची, मी जे तुम्हाला वारंवार ज्या गोष्टी स्टील बद्दल बोललो, ग्रीप, मला ग्रीप एक आवडली. आणि त्यांची जी स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ आणि डेन्सिटी, दोन्ही ह्या ज्या 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात याच्यामध्ये. सळईमध्ये सळईची जी गुणवत्ता जर कशावर तपासायची झाली तर स्ट्रेंथ, डेन्सिटी आणि त्याच्या ग्रीपवर आणि त्याचा जो थर्मॅक्स आहे त्याच्यावर आपण ह्या गोष्टी सर्व, म्हणजे त्या ही गुणवत्ता पाहूनच मी आयकॉन स्टीलची निवड केलेली. आणि माझ्या आतापर्यंत मी सांगतो, माझ्या जे 122+ कम्प्लिटेड प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 98-99 माझे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर आयकॉन स्टीलचा वापर केलेला आहे मी आतापर्यंत. आता मी तुमचे जे माझ्याकडे ऑफिसर्स आले होते तर त्यांच्याकडे मी माझा एक प्रोजेक्ट दिलेला आहे. त्यांनी एक आमचा प्रोजेक्ट घेतला होता. तर त्याच्यामध्ये माझा 570 स्क्वेअर फूटचा प्लॉट होता. तर त्याच्यामध्ये मी G+2चं काम केलेलं आहे. आणि G+2चं केलेलं आहे तर खाली ग्राउंड फ्लोअरला एक 3 गाळे आहेत दुकानचे, म्हणजे खाली कमर्शियल केलं. आणि वरचे जे फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर आहे त्याच्यामध्ये आम्ही केलेला आहे 1 BHK म्हणजे 570 स्क्वेअर फूट मध्ये आम्ही. आणि हा प्रोजेक्ट माझा ग्रामीण भागात आहे, जे माझं मूळ गाव आहे तळणी तालुका हदगाव मध्येच आहे, तिथे केलेला आहे आम्ही. आणि आता तो प्रोजेक्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे. आणि त्यामध्ये म्हणजे एक आव्हानात्मक त्या गोष्टी होत्या आणि त्या आयकॉन स्टीलच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कंपनीचा एक्सपिरियन्स कसा वाटतो तुम्हाला? कंपनीचा एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. ऑफिसर लोकांबद्दल काही बोलायचं काम नाही, एकदम सर्व्हिस चांगली आहे. कंपनीबद्दल काही म्हणजे कुठली सजेस्ट करण्याची गरज मला वाटत नाही. सर, स्थानिक संसाधने आणि ज्ञान तुमच्या अभियंता प्रकल्पांमध्ये समाविष्ट करण्याची तुमची प्रक्रिया काय असते? जसं स्थानिक संसाधने म्हणायला गेलं तर ज्यामध्ये जे लोकलचे आमचे सहकारी म्हणा, ठेकेदार किंवा दुकानदार लोक आमचे, सिमेंट स्टील जे ज्यांच्याकडे विक्री होते ते, किंवा कलरवाले, ह्या लोकांना आपण सोबत घेऊन चाललं पाहिजे असं मला वाटतं. कारण काय माहिती आहे की नाही, त्याच्यामध्ये घरमालक एक वेळेस घर बांधतो, पण आमचा संबंध हा आमचा आयुष्याचा आहे. आमचे रिलेशन जे आहेत ते आमच्या आयुष्यभराचे आहेत. कारण हा व्यवसाय आमचा मरणोत्तर व्यवसाय आहे. कारण काही आमचे जे प्रोजेक्ट होतील, आम्ही या जगात राहील नाही राहील माहिती नाही, पण आमचं नाव कायम राहणार, त्याच्यामुळे आमचे रिलेशन कायम राहणार आहे. मग ते मला वाटतं की बा आपण होता होईपर्यंत लोकल मार्केटला आपण जपलं पाहिजे. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी काम करतो, तालुक्याच्याच दुकानदारांना आम्ही जवळ केलं पाहिजे, त्यांच्याकडेच रिलेशन मजबूत केले पाहिजे, असं मला या स्थानिक संस्थांबद्दल असं माझं एक म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून दुसरी एक गोष्ट, नवीन जे संशोधन येतील याच्यामध्ये होता होईपर्यंत जेवढं घरमालक लोकांनाही आपण सहकार्य केलं, जे ओनर असतात घराचे त्यांनाही आपण सहकार्य त्या गोष्टीमध्ये केलं पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट सांगायची झाली एक,
तर कमी बजेट म्हणजे आपला एक अगोदरचा मुद्दा होता, कमी बजेटमध्ये घराचं काम कसं करून देता येईल. याच्यामध्ये जर काही नवीन संशोधन आलं त्याचं माझं त्याच्यावर काम चालू आहे की याच्यामध्ये आपल्याला काय म्हणजे निदान माझं असं म्हणणं आहे की 100% जिथं लागतात तिथं आपल्याला 75% कसं येईल एवढं याचा तरी प्रयत्न करण्याचा माझं चालू आहे. ते आता बघू त्याच्यामध्ये काय काय होतं काय काय नाही. सर आता या मुलाखतीतून तुम्ही प्रेक्षकांना कुठल्या प्रकारचा सल्ला द्याल? मी प्रेक्षकांना याचा सल्ला देईल, कारण आज पाहणारा प्रेक्षक वर्ग विद्यार्थी पण असणार आहेत, सर्वसामान्य लोक पण असणार आहेत, तर त्यांना तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा मी सल्ला देईल, स्किल डेव्हलपमेंट केल्याशिवाय या क्षेत्रामध्ये उतरू नका. कारण या क्षेत्रामध्ये ज्ञान असणं कुठल्याही क्षेत्रात, याच क्षेत्रात म्हणून नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. आणि जर विदाऊट आपण कुठले स्किल डेव्हलप नसताना जर आपण याच्यामध्ये उतरल तर आपल्याला म्हणजे आव्हानात्मक आहे असं आहे की आपण एखादी गोष्ट याच्यामध्ये असं नाही की एकदा केली आणि नंतर ती वापस येईल, असं नाही. घर बांधलं तर बांधलंच, वापस येऊ शकत नाही त्याच्यातून आपण. तर त्याच्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे की स्किल डेव्हलपमेंट करा, चुका होऊ देऊ नका. नवीन जे कोणी इंजिनियर येतील येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे आता याच्यामध्ये, कारण सध्याचा स्कोप जर कुठे असेल तर तो याच सेक्टरला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये नवीन इंजिनियर येणं काळाची गरज आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी नवीन विद्यार्थी म्हणा किंवा मग घरमालकांसाठी किंवा जे कोणी अदर लोक जे असतील, जे कोणी आपले प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी एक आहे की त्यांनी घर बांधताना इंजिनियरचा किंवा आर्किटेक्चरचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला सुरुवात नाही केली पाहिजे. अगोदर आपण सल्ला घेणं गरजेचं आहे. सल्ला घेऊन याच्यावर जे तोडगा म्हणजे अडचणी असतील तर त्याच्यावर तोडगा काढणं हे इंजिनियरचं काम आहे आणि आम्ही ते करतो. त्याच्यामुळे आमचा सल्ला घ्या तुम्ही. बाकी याच्यामध्ये दुसरं काही असं सांगण्यासारखं नाही. आणि ठेकेदार बंधू नाही माझं हेच सांगायचं, बांधकाम जे आमचे बांधकाम करणारे ठेकेदार असतात किंवा कुठल्याही प्रकारचे आमचे जे कारागीर लोक असतात त्यांना माझं एकच इंजिनियर म्हणजे काय तुमच्यावर बर्डन आणण्यासाठी नसतं. आम्ही तुम्हाला काम कसं सोपं करता येईल याचाही बघतो, घरमालकाचाही विचार करतो. त्याच्यामुळे होता होईपर्यंत आमच्याकडे येऊन तुम्ही निदान सल्ला घ्यायचा असं माझं सर्वांना एक आव्हान आहे. इथून आयकॉन स्टीलच्या या मंचावर मी सर्वांना आव्हान करतो किंवा तुम्ही इंजिनियर म्हणजे एक असं नका समजू की इंजिनियरकडे गेलं की त्याच्यामध्ये प्लसच होईल. काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मायनसही करतो ना, प्लस प्रत्येक गोष्ट करतो. आणि घर तुमचं आहे, राहायचंय तुम्हाला, आम्हाला नाही राहायचं ना. त्याच्यामुळे होता होईपर्यंत तुम्ही आमच्याकडे सल्ला घ्यायला या, पण तुमच्या पद्धतीने आम्ही घर बांधू. एक माझ्या फर्मचं एक ब्रीद वाक्य आहे, स्वप्ने तुमची साथ आमची. म्हणजे तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे सल्ला घेण्यासाठी आवर्जून या. हे माझं इथून या मंचावरून सर्व माझ्या प्रेक्षक बंधूंना आव्हान आहे. नक्कीच सर्व प्रेक्षकांना समजलं असेल अनिकेत सरांचं म्हणणं काय आहे आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर शेअर केलेले आहेत. तर युवा वर्ग, विद्यार्थी वर्ग, सर्वसामान्य व्यक्ती आपण सर्वांनी हा इंटरव्ह्यू पाहायचा आहे. आणि अनिकेत सर आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल आपले बिल्ड आयकॉनच्या वतीने, आयकॉन स्टीलच्या वतीने खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि तुमच्याही सर्वांचे खूप खूप धन्यवाद मला या मंचावर बोलवल्याबद्दल.